मला वाटतं महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या कार्यक्रमांमध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की थेट गोठ्यातून शेतकरी बोलतोय, थेट गोठ्यातून, कुठलंही लाइटिंग नाही, काही नाही, थेट शेतकरी त्याच्या गोठ्यातून त्याची व्यथा मांडतोय. ताई सांगा, काय काय तुमची व्यथा आहे? भयानक परिस्थिती आहे सर. 20 दिवसापासून 3 गाया बसलेल्या आहेत. एक गोशाळेत नेऊन घातली, एक घरीच गाडली, एक अक्षरशः अशी बसलेली, उठता येत नाही, उचलली तर अंगावर पडली माझ्या. एक हाताचं बोट मोडलंय, पायाच्या मांडीला सुद्धा आलेली, मुक्कामात लागलेला आहे. हा, संकरित गोऱ्यांचा काय प्रश्न आहे? संकरित गोऱ्यांचा असा प्रश्न आहे की सगळ्या रस्त्याने पडलेले, कुजलेले, घाणेरडा वास येतोय. खूप अवघड परिस्थिती आहे. त्यांना कोणी नेत पण नाहीये, गायांना कोण नेत नाहीये, गोऱ्यांना पण कोण नेत नाहीये. आणि ते सांभाळायचे कसे? 10 लिटर गाय दूध देती, 2 लिटर गोऱ्यांना पाजायचं की डेअरीला घालायचं, असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. दुधाला बाजार नाहीये, चारा किती घालायचा, खाद्य किती घालायचं हाही प्रश्न आहे. पण त्यांना किती पाजायचं, पण कुठं सोडायचं हाही प्रश्न आहे.